तर मी सगळ्यात आधी आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे बेसन घेते. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला, हळद, मिरची, लसूण पेस्ट, धना पावडर, जिरं, ओवा, तीळ टाकून घेणार आहे सगळं. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये मेथी ॲड करते. हे पण आपण मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी त्याचा आपण गोळा बनवून घेऊया. हे बघा गोळा आपला तयार झालेला आहे. त्यामध्ये मी तेल टाकून त्याला छान मळून घेतलं आहे. आता आपण 10 मिनटासाठी याला झाकून ठेवूया. हे बघा पीठ आपलं रेडी झालेलं आहे. मी आता ह्याचे गोळे करून घेते. हे बघा गोळेसुद्धा आपले इथे छान झालेले आहेत. मी आता लाटून घेते. हे बघा लाटून आपलं झालेलं आहे. मी ह्याला पॅनमध्ये टाकून घेतलं आहे. मी आता ह्याला दोन्ही साईडनी छान तूप लावून मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. हे बघा तूप आपण लावून घेतलं आहे. भरपूरच तूप लावायचं जरा, म्हणजे मेथीचा पराठा खूप छान होतो. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते. हे बघा किती छान झालेत आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेत.